स्वाभिमान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर, राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तलवारीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगाला शिकवणारी माणसं बघितली, परंतु तलवारीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय इतिहासानं माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी बघितला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाय आपण जो महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि हा शंभूंच्या पराक्रमाचा माझा शिलेदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा हा महाराष्ट्र. तर दिल्लीच्या तख्तालाही खांब फोडणाऱ्या जिगरबाज मर्दमाळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी रत्नाचा जन्म झाला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरली आणि माणसं जपली. आपण मात्र आपल्या आयुष्यात माणसं वापरतो आणि वस्तू जपतो असं मला वाटतं. असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते. तिथे एक बेलवाडी नावाचे एक छोटंसं गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. तिथे मल्लम्मा देसाई नावाची एक ठाणेदारी राहत होती. दादाजीला वाटलं की जाता जाता हा गड घेऊन जावा. तेव्हा त्यांनी चाल करून त्या गडावर गेले आणि मल्लम्मा देखील जिद्दीची व चिकाटीची स्त्री होती आणि त्यांनी त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजीला वाटलं की एका स्त्रीच्या हातून मावळ्याचा पराभव होणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी अजून सैन्य गोळा केले आणि पुन्हा ते मल्लमावर तुटून पडले. परंतु आता मात्र मल्लमाचा पराभव झाला होता. दादाजीने ठरवलं की हिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे न्यायचं आणि तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नेले. मला वाटलं की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगारांना शिक्षा देतो तसा हा देखील राजा मला शिक्षा देणार की काय आणि माझ्या बाळाला मारून टाकणार की काय असं तिला वाटू लागलं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपुढे मल्लम्मा ही नतमस्तक झाली आणि म्हणाली की राजा मी तुमचे गुन्हेगार आहे. राजा मला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, परंतु यात माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही असं तिने सांगितलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं आणि त्याच्या त्या मावळ्याला इशारा केला आणि तो मावळा आत गेला आणि त्याने दुधाची वाटी आणि चमचा आणला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मल्लम्माच्या बाळाला मांडीवर घेतलं आणि त्या चमचाने त्याला दूध पाजवलं आणि म्हणाले की आमच्या मांडीवर हा जो मुलगा दिसत आहे तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या भगिनीचं राज्य बळकावून घ्यायला बघतो असं त्या काळातही मल्लम्मा देसाईला त्यांचं राज्य तर परत केलं. त्याहून त्यांना पांढरी साडी आणि पोळ देऊन त्यांना सन्मानाने घरी नेण्यात आले. म्हणून तर मला म्हणावेसे वाटते जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून तर या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून तर मला जी कोणी स्त्री ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, मराठ्यांची वागीन तू भवानीचा वार हाय, मराठ्यांची वागीन तू भवानीचा वार हाय. ग भगव्याची रस्त्याने तू स्वराज्याची तू मेघ हाय, कमी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊंची लेख हाय, तू जिजाऊंची लेख हाय. आत्ताच एक अलीकडच्या काळात इटलीचे पंतप्रधान भारत फिरण्यासाठी भारतात आले होते. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं. तेव्हा ते म्हणाले की तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल देखील नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. माझ्या राजाचा इतिहास लिहिला जातो ना त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. आणि तिथेच सर्व ठेवून ते रायगड बघायला गेले. म्हणून तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे देखील जाल ना तेव्हा तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात
तर त्याला अभिमानाने सांगा की त्याने मरणाला देखील लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून आलेलो आहोत. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून आलेलो आहोत. शेवटी एवढंच म्हणावंच वाटतं की देवाकडे फूल मागितलं तर देवाने एक बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु देवाकडेच देव मागितल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. धन्यवाद.